हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्लॉगमध्ये. आज होता फौजींचा बड्डे आणि मी त्याच्यासाठी मस्त असं गिफ्ट घेतलं होतं, शर्ट घेतला होता. आणि दरवेळेस असं असायचं मी त्यांना सोबत घेऊन जायची आणि त्यांच्या चॉईसचं गिफ्ट घ्यायची त्यांच्यासाठी. पण मग ह्यावेळेस त्यांना माहीत नाही की मी त्यांना शर्ट घेतलेला आहे, मी माझ्या चॉईसचा आणलेला आहे. दरवेळेस मला असं वाटायचं की त्यांना आवडेल की नाही आवडणार, म्हणून मी घेऊन जात होते त्यांना सोबत. पण आता यावेळेस समजेल माझ्या चॉईसचा शर्ट त्यांना आवडतो की नाही. आणि माझी हीच इच्छा होती की म्हटलं आजचा दिवस काहीतरी यांच्यासाठी स्पेशल करू. आणि मला बाहेर पण जायचं होतं फुलं वगैरे घ्यायला, पण मग आज इकडे सकाळीच पाऊस पडला आणि आजचं वातावरण खूप खराब आहे, त्याच्यामुळे मला काही बाहेर जाता नाही आलं. त्याच्यामुळे मी ऑनलाईन केक मागवून घेतला आणि डेकोरेशनचं सामान पण मी ऑनलाईनच मागवलं होतं. आणि त्याच्यानंतर लागली मी डेकोरेशन करायला. आणि आपल्याला वाटतं तितकं सोपं नसतं डेकोरेशन करायला, पण खूप टाईम लागून जातो. त्याला इकडे चिपकावा तिकडे चिपकावा, खूप टाईम लागला मला. आणि फुगे पण मी खूप फुगवले होते, पण मग बाकीचे फुगे फुटून गेले आणि अधीराचं बघा मध्ये बुडूबुडू चाललं होतं, त्याच्यामुळे मला जास्तच टाईम लागला. आणि डेली आमचे साहेब संध्याकाळी 7 वाजता घरी येतात, तर मी 6:30 वाजेपर्यंत तयार वगैरे झाली. आणि मी पण सिंपल अशी तयार झाली, जास्त काही नाही. आणि आमच्या माऊला बघा, तिला पण असं गोड गोड तयार केलं. तिला मस्त फ्रॉक घातला होता आणि क्लचर पण लावले होते छोटे छोटे, ती पण खूप क्यूट दिसत होती. त्याच्यानंतर मला गाडीचा आवाज आला. 7 वाजता ती आले. आणि माझा आधी प्लॅन असा होता की आपण सगळे लाईट्स वगैरे बंद करून देऊ, कारण मी खूप सारे कॅन्डल लावल्या होत्या. पण मग नंतर म्हटलं जाऊ द्या, अंधार होऊन जाईल, तर मी परत लाईट चालू केले. आणि ते आले आणि एकदम शॉक झाले. सगळं बघून त्यांना पण खूप छान वाटलं. आणि ते येताच आम्ही लगेच केक कट केला. माझ्या डोक्यात म्हणजे हे पण नाही की त्यांना आपण कपडे चेंज करायला लावायला पाहिजे, तर डोक्यातच नाही. तर त्यांनी कपडे वगैरे पण काही चेंज नाही केले, तेच त्यांचं जॅकेट वगैरे तेच होतं. आणि त्यांना गिफ्ट दिलं आणि त्यांना पण खूप आवडलं गिफ्ट, शर्ट आवडला त्यांना. त्याच्यानंतर त्यांचा एक फ्रेंड आहे सागर दादा म्हणून, आपल्याच चाळीसगावचे ते. तर त्यांचा कॉल आला की आम्ही येतोय असं, तर ते पण त्यांच्यासाठी केक घेऊन आले होते. तर नंतर परत केक कट केला आणि अधीराचे बघा कपडे चेंज होऊन गेले होते, कारण फ्रॉक होता घातलेला आणि त्यात शिवलेस होता तो. थंडी वाजते त्याच्यामुळे मी तिचे लगेच कपडे चेंज करून घेतले होते. आणि त्यांचं थोडा वेळ ते बसले गप्पा मारत. त्याच्यानंतर आज मी खिचडीच बनवली होती, कारण आमचं आज गॅस सिलेंडर संपलं होतं आणि साहेब आले तेव्हा त्याच्यानंतरच सिलेंडर आलं, त्याच्यामुळे मी खिचडी बनवली आणि सोयाबीन बनवले, सोयाबीन फ्राय, जेवण वगैरे केलं. तर असा होता आजचा दिवस. तर चला मग बाय.